दिवाळी आली तशी गेली. तुळशीचं लग्न होईपर्यंत मात्र लाइटिंग, आकाशकंदील ठेवायचा दरवर्षीप्रमाणे, आणि नंतर तोही नीट घडी घालून कपाटात ठेवून द्यायचा, पुढल्या वर्षीच्या प्रकाशाची वाट बघत. मग वर्षभर बिचारा अंधारात. काय गंमत असते ना. माणसांच्या व्यथा माणूस बोलून व्यक्त तरी करू शकतो, पण वस्तूंचं काय? त्यांनाही दुःख, हुरहुर असेलच ना. असो, तर या आलिशान घराचा मी मालक श्री मधुकर दिनकर. हा, आता तुम्ही म्हणाल आडनाव काय, तर मी म्हणतो गरजच काय आडनावाची. अहो, ते मिळवण्यात आपलं ते काय कर्तृत्व. आणि काय होतं ना की उगाच आडनावावरून लोक एखाद्या व्यक्तीबद्दलचे आपले मत ठरवतात आधीच. तर ते असो. बघा, असं होतं. कोणत्याही विषयावर हल्ली कितीही वेळ मी बोलू शकतो, पण आधी असा नव्हतो बरं. अहो, इन्कम टॅक्समध्ये सर्व्हिस केली आयुष्याची 35 वर्ष. कामाचं स्वरूपच असं होतं की कायम चेहरा ताठ ठेवावा लागे. खडूस, शिष्ट आहात तुम्ही असं तुमच्या चेहऱ्यावरून एकदा दिसलं ना लोकांना, की मग लोकही जरा अंतर ठेवतात तुमच्यापासून. त्यामुळे मग मी तसा कमीच बोलायचो. बाहेर, घरात, सगळीकडेच. नातेवाईक, मित्र या सगळ्या गोतावळ्यात फार रमलो नाही मी. ते डिपार्टमेंट सांभाळलं ते माझ्या बेटर हाफने. अहो, कुटुंब आमचं, बायको. माझ्या अगदी उलट. तरुणपणी नाही पण म्हातारपणी लोक लागतात म्हणून जिकडे तिकडे माणसं कमावून ठेवलेली तिने, आणि स्वतः मात्र म्हातारपणाची चाहूल लागताच स्वर्गात जाऊन बसली. झोपेतच अटॅक आला तिला. शांतपणे गेली. हा, आता आपल्या हातात तरी काय म्हणा. शो मस्ट गो ऑन असं जे काही म्हणतात ना, तसा आपल्या आयुष्याचा शो चाललेला आहे. सकाळी उठतो, आमच्या कॉम्प्लेक्समधल्या सिनियर सिटीजन क्लबमध्ये जातो. तिथे मग मॉर्निंग वॉक, व्यायाम, हास्य क्लब, मग घरी आल्यावर मेडने बनवलेला ब्रेकफास्ट, मग शॉवर, परत बाहेर जाऊन काही बाहेरची कामं, नाहीतर परत क्लब, वगैरे वगैरे वगैरे. बँक बॅलन्स आहे, पेन्शन आहे, कोणतंही कर्ज नाही की छंद मकरंदही नाहीत. त्यामुळे आपल्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेसारखं सरळ चालू आहे आयुष्य. हो, आहेत ना, मुलं आहेत. एक मुलगा, एक मुलगी. मुलगा अस्त्रालयात. हो, म्हणजे ऑस्ट्रेलियात. हो, आणि लेक पार दुसऱ्या टोकाला अमेरिकेत, बरं का. दोघेही इंजिनियर, एकदम वेल सेटल. लहानपणापासून पालक म्हणून आम्ही दोघे कुठे कमी पडू नये याची पुरेपूर काळजी घेतली. शाळा मुंबईची 1 नंबर, बरं का. महागडे कोचिंग क्लासेस, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. पोरांनी पण चीज केलं. बोर्डात आली. कॉलेजमध्येही दणकून मार्काने पास झाली. कॅम्पसमध्येही चांगली संधी मिळाली. आम्ही पैसा ओतत होतो आणि मुलं त्याचं सोनं करत होते. हो, प्रत्येक बापाला वाटतंच ना की आपली मुलं सेट झाली पाहिजेत आयुष्यात. 5-6 आकडी पगार, घर, गाडी, पैची चिंता करायची गरज पडली नाही पाहिजे. दोघांनाही मग कंपनीतर्फे ही बाहेरची ऑफर आली. आधी 3 वर्षासाठी, मग अजून 3 वर्षासाठी असं प्रोजेक्टचं एक्सटेन्शन मिळत गेलं आणि लेकरांनी अगदी खुदके बलबुते पे तिकडची सिटीजनशिप मिळवली. काय हेवा वाटतोय ना माझा. अहो, वाटणारच. आता दोघांचीही लग्न झालीत. हो, अगदी इकडे भारतात येऊन सागर संगीत पद्धतीने आमच्या दोघांच्या संमतीनेच लग्न केलं दोघांनी. कसलीच खंत ठेवली नाही हो मुलांनी. श्रावण बाळच दोघेही. जिंदगी बहार है असा फील दिला कायम लेकरांनी. पण हल्ली बेटर हाफची आठवण येते फार.
जबाबदारी संपली, नोकरी संपली, वेळ आहे हातात आता. कामाच्या व्यापात तिच्या बऱ्याच इच्छा पूर्ण करता आल्या नाहीत. त्या आत्ता करता आल्या असत्या असं वाटतंय. आधीच हे म्हातारपण आणि त्यात एकटेपण. मुलं म्हणतात इकडचं सगळं वाइंड अप करा बाबा आणि या आमच्याकडे कायमचे, म्हणजे 6 महिने लेकाकडे, 6 महिने लेकीकडे. पण नाही होत असं. आयुष्यभराचा संसार, आपलं मांडलेलं जग असं आयुष्याच्या उत्तरार्धात असं मोडून दुसरीकडे नाही पुन्हा उभारी घेऊ शकत. भातुकलीचा खेळ आहे का तो? थोडे दिवस जाऊन येऊन राहायला ठीक आहे, पण कायमचं आपला देश, आपली माणसं, आपलं घर सोडून नाही दुसरीकडे राहायला जाऊ शकत. तिथे मुलं कामाला गेली ना की घर खायला उठतं. आजूबाजूला कोण शेजारी नाही की कोणी ओळखी पाळखीचं नाहीत. बंद घरात त्या टीव्हीच्या डब्यासमोर किती तास बसणार माणूस. बेटर हाफ तर तिथे गेल्यावर आठवडाभरात कंटाळून जायची. आणि आता तर मी तिथे गेलो तर दिवसभर मुलं येईपर्यंत एकटा काय करणार हो. आय होप तुम्ही समजू शकाल मला. माझी अवस्था तुम्हाला लक्षात आली असेल. पण काय आहे ना, मुलांना हे समजत नाही. मागची 5 वर्ष हेच सांगतोय मी, समजावतोय मी मुलांना. नाही करमत रे तिथे पोरांनो. आता झालं असं आहे की मुलं इकडे परत येऊ शकत नाहीत कायमची, कारण त्यांचं करिअर, त्यांची नोकरी, नातवंडांचं शिक्षण हे सगळं तिथेच तर आहे. आणि हो, म्हणजे हाच सगळा अट्टाहास जन्मभर केला होता मीच. हेच मुलांना मिळवण्यासाठी, मिळवून देण्यासाठी कायम आग्रही राहिलो. आणि आता कोणत्या तोंडाने म्हणू की बाबांनो या तुम्ही परत, कारण मी एकटा पडलोय रे. पण नाही येत आता दोघेही फारसे. आधी वर्षातून एकदा यायचे, मग 2 वर्षातून. त्यांची आई गेल्यावर मात्र एकदाच आले. दिवस पाणी झालं. मग तिथे काही कायमचं मी येणार नाही असं सांगितल्यावर मग मात्र त्यांचं भारतात येणंही जवळजवळ बंदच झालं. हो, श्रावण आहेत, पण आधुनिक श्रावण बाळ आहेत ही मुलं. सगळं करतील पण त्यांच्या अटीवर. असो, आता पैसा आहे, चिक्कार आहे, पण रिकामं घर खायला उठतं. सकाळ दुपार संपता संपत नाही. संध्याकाळ नकोशी वाटते. आठवणी त्रास देतात संध्याकाळी. आठवतं मग मी संध्याकाळी यायचो ऑफिसमधून घरी, तेव्हा वाट बघत असणारं माझं घर, बेटर हाफ किचनमध्ये स्वयंपाकात रमलेली, आमटी भाताचा घमघमाट, मी आल्याचे पाहिल्यावर ठेवलेले चहाचे आधण, मस्त सुगंध चहाचा, मुलांचे खेळ, अभ्यास, गडबड, नुसता धुडगूस असायचा घरात. सगळं 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 आठवतंय हो. डोळे बंद असतात हे सगळं आठवताना, कारण डोळे उघडतो तेव्हा भकास उदास संध्याकाळ, निर्जीव भिंती, शांत झालेलं स्वयंपाकघर. नाही बघवत हे सगळं. रात्री झोपतो ना तेव्हा वाटतं की सकाळी उठू की नाही, आणि झोपेत जीव गेला तर कसं कळेल लोकांना. कोणी जात येत नाही घरी. घाबरत घाबरतच झोपतो. पहाटेची चाहूल लागली ना की जरा बरं वाटतं. आवरून जातो मग हास्य क्लबात हसायला. चला, संध्याकाळ झाली, आकाश कंदील लावतो. काय आहे ना की आता तोच एक माझा सोबती आहे.
माझ्या सगळ्या गोष्टी मी त्याच्याशी शेअर करतो, जोवर त्याचा रंग उडत नाही तोवर. मी मी म्हटलं ना की हल्ली फार बोलतो मी. आधी असं नव्हतो. आणि हां, तुम्ही नका सेंटी हो माझ्यासाठी. असे कितीतरी असतील पालक तुमच्या आजूबाजूला, किंवा किंवा कदाचित तुमचेच पालक. काळजी घ्या त्यांची. चला, निरोप घेतो. भेटू परत. धन्यवाद.